हॅलो गाईज, हाय, हाव आर यू? कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा दिवस तुमचा कसा होता? माझा ठीक होता, पण दुपारी थोडंसं मी भडकलेली. मला खूप राग आलेला. ॲक्च्युली मी ना तुम्हाला दाखवलं असेल, मी वेगवेगळी झाडं लावले तर त्याला ना मिरच्या आलेल्या आहे. तसं मॉर्निंगला मी असं म्हणजे असं कोपऱ्याला एक झाड आहे मिरचीचं, त्याला जवळजवळ मला वाटतं 16 to 15 काहीतरी मिरच्या आल्या असतील. तर मी मिरच्या अर्ध्या मी सकाळी मेथीची भाजी बनवलेली, तर त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या, असे 5-6 मिरच्या टाकल्या मी. अशा एवढ्या होत्या, पण स्पायसी होत्या खूप. आणि तर त्या मिरच्या टाकल्या मी. तर मग दुपारी काय झालं, म्हणजे 2-3 दिवस अगोदर आहे ना, माझ्या खिडकीच्या वरती एक कोणतरी राहतात, हां ठीक आहे. तर ते ना अशी काहीतरी चिकनची हड्डी आणि काय 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 मी अशी ना जाळी लावली कबुतराची. ॲक्च्युली मी इथे राहायला आली ना, तर पहिले खूप असे कबूतर होते घरात कबूतर होते, तर मला माहिती पण नव्हतं. तर कबूतर होते घरात. त्याच्यानंतर ते कबूतर गेले ना, तर मग मी जाळी लावली, कबूतर जाळी असते ती. तर त्या कबूतर जाळीमध्ये ज्या वरती मॅडम राहतात, त्या मॅडमनी चिकनची हड्डी कधी फेकायचे, कधी ते पान मसाला फेकायचे. आता मी तर पान मसाला खात नाही ना, सिगरेट ओढते ना काय. तर कधी कधी माचीसची ते काड्या असतात ते असायचे. तर मी बघा, ते माचीसच्या काड्या पडत पण असते, ती चिकनची हड्डी आहे ना अशी अडकायची पिशव्यांमध्ये, अशी पिशवी फेकायची, त्याच्यामध्ये चिकनची हड्डी अडकायची. तर मग ते नंतर मग मी कंप्लेन केली, तर त्याच्यानंतर तर मला असं काय दिसलं नाही. पण आज दुपारी म्हणजे आज दुपारी काय झालं, 2-3 दिवस अगोदर एक ब्लॅक कलरची पिशवी, जी चिकन आणतात, आपण चिकन आणतो त्याच्यामध्ये, तशी एक ब्लॅक कलरची पिशवी पडलेली होती वरती. खूप 3-4 दिवस झाला मी बघत होते. तर मी माझ्या हस्बंडला सांगत होते की मी काढू का ती पिशवी, फेकूया का आपण. माझे हस्बंड बोलले की नाही, राहू दे, काय नाही होत. तर मी पण बोलले ठीक आहे ना, काय नाही होतं, काय नाही. तर मी नेहमी तिकडचा कचरा साफ करायची. तर माझे हस्बंड बोलले नाही, काय नाही होत असं करून. तर मी मस्तपैकी जेवण जेवली, लादी वगैरे पुसली आणि किचनचा गट्टा साफ वगैरे केला. तर ती पिशवी येऊन आहे ना माझ्या मधल्या झाडात पडली, ज्याच्यात मी ॲलोवेरा आणि ते तुम्हाला एक झाड दाखवलं ना, कोणतं झाड आहे वेगळं ते, तर त्याच्यामध्ये पडली ती पिशवी. आता ती पिशवी पडली, तर मला माहिती नव्हतं आतमध्ये सरप्राईज काय. आता पिशवी पडली तर मी बोलली चल जाऊ दे, छोट्या मुलांनी कोणीतरी फेकली असेल पिशवी. तर मी उचलली आणि ती डस्टबिनमध्ये मी टाकायलाच अशी जाते, तर त्याच्यामध्ये एवढा असा केसांचा गुच्छा. हां, अशी उचलायला गेली तर ते केसांचा गुच्छा, आणि त्याच्यामध्ये मी ज्याच्यामध्ये डाळ बनवलेली असं छोटंसं, म्हणजे जास्त माझी पण चुकी होती, मी मोठं झाकण झाकायला पाहिजे होतं. पण मी असं जेवढं बोलतात ना, जेवढी डाळ असते तेवढं असं झाकण, म्हणजे त्याला असं जेवढे टोप असेल त्या हिशोबाने, टोपापेक्षा थोडं मोठं झाकण नाही झाकलेलं, थोडंसं झाकण झाकलेलं. तर तेवढं झाकण झाकलेलं, आणि मग त्याच्यावरती पण केसं पडली ती, आणि बारीक बारीक केस. आता ही बारीक बारीक केसं कसली असतील, तर मला माहिती नाही कोणती असतील नाही कसली असतील, खरंच नाही आयडिया. पण मला खूप घाण वाटायला लागली. मग मला ती डाळ, मी गोडी डाळ बनवलेली, जी मराठी डाळ, म्हणजे आम्ही मराठी लोक बनवतो, आपण महाराष्ट्रीयन लोक बनवतो, आम्ही मराठी नाही, आपण महाराष्ट्रीयन लोक बनवतो. जी गोडी डाळ म्हणजे मी माझ्या पद्धतीने बनवते. गोडी डाळ तर सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. मी सिम्पल बनवते आणि खूप छान झालेली ती गोडी डाळ. मुगाची वरण त्याला बोलतात, वरण आम्ही गोडी डाळ बोलतो. माझी मम्मी गोडी डाळ बोलते, म्हणून मला पण सवय आहे ती गोडी डाळ बोलायची. तर मग तर त्याच्यावरती असं पडलं, तर मी म्हटलं की यार हे काय पडलं. आणि मग मी ते तर बरं मी जेवून घेतलेलं, त्यावेळेला मी जेवण वगैरे घेतलं, आणि ती डाळ पडली, सॉरी ती केसं पडली. आणि मग मला ती तर मी विचार केला, मला रात्रीचं तर मला ती डाळ खायची नाही ना, बघायची त्या डाळीला. मग आता काय करू, वेस्ट, मग फेकून दिली मी ती डाळ. काय करू मी आता त्या डाळीचं. मला खूप वाईट वाटलं, अन्न वाया गेलं ना, मला खूप वाईट वाटलं. पण ते माझ्या डोक्यात मग सारखं राहिलं असतं, अरे मी कसली डाळ खाते, त्यात केस तर नाही पडला तू, हां. मग ते माझ्या डोक्यात राहिलं असतं. मग ते डोक्यात न राहण्यापेक्षा ते बोलतात ना, जाऊन दिलेली बरी ती डाळ. कधी कधी आपल्याला असतं ना की आपण असं विचार करतो की अन्न नको वाया जायला, अन्न आपण शिळं खातो, पण नंतर ते हॉस्पिटलमध्ये तेवढेच पैसे जातात. त्यापेक्षा जे आपल्याला वाटतं फेकून द्यायचं. खरं तर हॉस्पिटलमध्ये एवढे पैसे नाही घालवायचे. तर असा माझा दिवस होता. आता संध्याकाळी मी क्लासेस घेतला, आत्ता आली आणि मी समोसा आणि चपाती खाल्ली. ही माझी डाईट. आणि मग त्याच्यावरून चहा पिला. ही डाईट आहे माझी. आता आज खाल्लं मी थोडं अनहेल्दी. असं तर दररोज तर मी असं खात नाही दररोज समोसा. आज खाल्ला मी पण. काय करू, आवडतो मला समोसा.
एक समोसा खाल्ली, त्याच्यासोबत समोसासोबत चपाती मस्त लागते. आणि मला ना खूप म्हणजे चहासोबत चपाती खूप आवडते. खूप म्हणजे खूप. मला दररोज जरी बोलाल तुम्ही चहासोबत चपाती खा, चहासोबत चपाती खा, तर मी चहासोबत चपाती खाय. मग चपाती पण कशी अशी ज्याला पराठा बोलतो ना, पराठा म्हणजे जाड पण पराठा नाही. मी माझ्या भाषेत त्याला बोलते तेलाची चपाती. माझी मम्मी पण तेलाचीच चपाती बोलते. तर म्हणजे चपातीला तेल लावायचं, गरम चपातीला, म्हणजे सुक्की चपाती जी असते ना, तर तेल लावायचं. पराठ्यासारखी ना नॉर्मल चपाती जे असतात तसं तेल लावायचं आणि चहा चपाती खायची. एक नंबर. म्हणजे मला खूप आवडते. आणि आत्ता माझं म्हणजे मला पहिल्यापासून मेथीची भाजी आणि चपाती खूप आवडते. मग हे माझे आवडते पदार्थ आहेत. हा असा माझा दिवस ना माझा खराब केला ना त्या बाईने, ते केस हे करून माझं मला ते खूपच घाण वाटायला लागलं. मला डोकंच फिरलं. मी आता कंप्लेंट टाकली आहे. आता बघू आता काय होतं त्या बाईचं. म्हणजे मला खूप राग आला. आणि मी माझ्या झाडांना पाणी टाकते, तर खालच्या बाईला प्रॉब्लेम होतो. मग आता मी कमी पाणी टाकते त्या झाडांना पण. पाणी टाकू की नको ते पण आता मला तर समजतच नाही. मला खूप आता ते झाडांना कमी पाणी टाकलं तर मग ते झाडं अशी वाळून जातात एकदमच. मग मला समजतच नाही काय करायचं. तर मला वाटतं मला शेती काढायला लागेल. कारण की मला गार्डनिंग मला खूप आवडतं. मला म्हणजे खूप शौक आहे. तुम्हाला मी दाखवते. मी ना कोथिंबीर लावलेली आहे, दाखवते मी तुम्हाला. आता तुम्हाला मी कोथिंबीर बघितली, तर ती कोथिंबीर ॲक्च्युली मी बाहेर ठेवायची. मग ते केसांचं इश्यू झाला ना दुपारी, तेव्हापासून मला डोकं फिरलं. मग ती कोथिंबीरला मी आतमध्ये घेतली. म्हणलं जेव्हा वाढली तर मग ती कोथिंबीर तर खायला लागेल ना मला. नको मला केसांवाली कोथिंबीर, स्पेशल काय बोलतात इन्ग्रेडियंट्स टाकून हेअरचे. देवा कशी माणसं आहेत. वरून त्यांच्याकडे डस्टबिन नाही आहे काय? मला असं वाटतं खरंच यार, काय पण कुठे पण काय पण टाकतात. खूप राग आला मला. जाऊ दे आता, झालं असेल त्यांच्याकडून पण चुकून होत असेल काय माहिती. आता काय माहिती लहान मुलं असेल की मोठं माणूस असेल की काय असेल ते मला माहिती नाही. पण प्लीज रिक्वेस्ट आहे यार, खिडकीमधून कोणी काय खाली टाकू नका. आणि टाकायचं असेल तर खाली बघा तुम्ही, कोण जातं येतं आहे, कोणतं पाणी फेकतं खिडकीतून. तर तुम्ही खाली बघा ना यार, काय येतं आहे जातं आहे कोण. दुसऱ्यांना कशाला त्रास देतात तुम्ही लोक. जाऊ द्या. टेक केअर गाईज, लव्ह यू. आणि तुमच्याबरोबर असं झालं आहे का? तुमच्याबरोबर पण असं झालं आहे का? मी खूप फास्ट बोलते वाटतं. लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. प्लीज सपोर्ट मी गाईज. लव्ह यू ऑल. बाय.